तेलामध्ये कांदा, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि अद्रक, लसूण, खोबरं पेस्ट, कसुरी मेथी हे सर्व टाकलं आहे याच्यामध्ये तेलामध्ये. आलूची ग्रेव्ही पातळ भाजी करत आहे. पातळ भाजी पण लागते. दुपारच्या जेवणात पातळ भाजी छान लागते. आता उकळतं पाणी, गरम पाणी, जेवढी भाजी लागेल तेवढी त्याच्यात तांब्यावर एक ग्लास तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढे मोजून टाकायची. जेवढी तुम्हाला भाजी लागते, प्रत्येक माणसाला किती वाटे लागते ह्या हिशोबाने पाणी घ्यायचं. भाजी ती एक तांब्यावरून घेतले मी पाणी. वरून टोमॅटो आणि बटाटे टाकायचे. नंतर मी शेवटी टाकत असते बटाटे, आणि टोमॅटो जरा अगोदर टाकत असते ग्रेव्ही मध्ये, पण आता लक्षात नाही, दोन्ही एकत्र टाकते. चांगली 1-2 उकळ्या येऊ द्यायच्या. थोडंसं वरून कूट टाकलं ना एकदम एकजीव भाजी होते. आणि मीठ